सर्व हिंगोलीकरांना हेच मी सांगू इच्छितो, की आपल्याकडे जे आहे, जसं मागच्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होत होता, तेव्हाच आता पण तसंच पुरवठा होतोय. त्या पुरवठ्यामध्ये जे आहे कोणतीही कमी नाही आहे. परंतु आम्हाला जे आहे ते तसं आढळलेलं आहे, की आपण जे आहे बरेच लोक जे आहे ते कॅन आणि दुसरे कंटेनरमध्ये जे आहे ते डिझेल घेऊन त्याचा साठा करतोय आणि त्याचा पुढच्या ह्याच्यामध्ये आम्ही वापर करू तशाप्रमाणे आपण करतोय. त्यामुळे जे आहे आपली जी मागणी आहे तो 125-130% पर्यंत जे आहे ते वाढलेली आहे. त्यामुळे सर्वांना हेच मी आवाहन करू इच्छितो, की आपण जे आहे कोणी पण अशाप्रमाणे कोणतीही कृती करू नका आणि दुसरा कोणता असा पेट्रोल पंप आपल्याला असं करत असला दिसला, की मग आम्हाला जे आहे जिल्हाधिकारी ऑफिसला आपण कळवावं. असल्याप्रमाणे आम्ही कडक कारवाई आपण करणार आहे. कोणत्याही प्रमाणे आपण डिझेल आणि पेट्रोलचे कोणत्याही प्रमाणे पुरवठा स्टॉप होणार नाही आणि कोणत्याही प्रमाणे जे आहे आपल्याकडे प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे तुम्ही कॅनमध्ये किंवा कुठल्याही स्टॉप करण्यासाठी तुमची परवानगी नाही. काही लोक रात्रीच्या वेळी सर्रास डिझेलचा स्टॉप करत आहे. रात्रीच्या डिझेलमध्ये पण आपण जे आहे सर्व पेट्रोलधारकांना सक्त सूचना दिलेली आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रमाणे आपण अशा कृतीमध्ये भाग घेऊ नये आणि कोणत्याही प्रमाणे ओपन कंटेनरमध्ये जे आहे ते आपण आपले डिझेल वगैरेचा पुरवठा करू नये. कारण ह्याच्यामध्ये जे आहे ते लोक स्टॉक करू लागले. त्यामुळे आपण सर्वांना सांगितलेलं आहे, की आपण अशी कृती करू नये. तरी पण असं आपल्याला कोणाला काही आढळलं, मग आपण तात्काळ जे आहे जिल्हाधिकारी ऑफिसला कॉन्टॅक्ट करावा. त्याच्यामध्ये आम्ही कडक कारवाई करणार. सर, आता तुम्ही वाहनधारकांना काय म्हणतात? वाहनधारकांना हेच अनुरोध आहे माझा, की आपण जे आहे सर्वांनी पॅनिक होऊ नका. पॅनिकमध्ये जे आहे आपण आता डिझेलचे रेट्स, पेट्रोलचे रेट जे आहे ते वाढू लागले. मग आपण जे आहे आधीच स्टॉक करू आणि मग नंतर जे आहे ते वापर करू. याच्यामध्ये जे आहे काही फायदा होणार नाही. आपल्याला जे आहे ते जेव्हा पण आपल्याला डिझेल पाहिजे असेल तेव्हाच रिक्वायरमेंटप्रमाणेच आपण डिझेल किंवा पेट्रोलची आपल्या व्हेकलमध्ये भरणा करण्यात यावा आणि कोणत्याही दुसऱ्या माणसाला पण संभ्रममध्ये ठेवू नका. आपण जे आहे सर्वांना मी हेच अनुरोध करतोय, की आपल्याकडे कोणत्याही दृष्टीने जे आहे ते डिझेल आणि पेट्रोलच्या अडचणी नाही आहे. मग आपण याच्यामध्ये पॅनिक ना होऊन आपली जी रेग्युलर प्रमाणे जसं जीवनशैली चालत होती तसं प्रमाणे चालून घ्या.